2022, 2024 आणि आता 2026 3 वर्ष 3 T20 वर्ल्ड कप आणि एक कॉमन गोष्ट भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनल मॅच. 2022 मध्ये इंग्लंडने वर्ल्ड कप जिंकला तर 2024 मध्ये भारताने नंबर लावला. त्यामुळे सेमीफायनल जिंका आणि ट्रॉफी घेऊन जा हा या दोन टीम्स मधला फॉर्म्युला. पण यावेळी गणित दोन्ही टीम्ससाठी सोपं नाहीये, कारण एक साऊथ आफ्रिकेविरुद्धची मॅच सोडली तर भारताने विजयाचं गणित कायम जमवलंय, तर इंग्लंडने सुद्धा वेस्ट इंडिज सोडून सगळ्यांना हरवलंय. पण भारतावर 1% प्रेशर जास्त आहे, कारण होम ग्राउंडवर खेळण्याची रिस्क. इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम करनने जर आम्हाला वानखेडेवरच्या गर्दीला शांत करता आलं तर आम्ही आमचा परफेक्ट गेम खेळतोय असं समजता येईल, असं स्टेटमेंट प्रेस कॉन्फरन्समध्ये केलं. अशी चूल 2023च्या वर्ल्ड कप फायनल आधी ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सने दिली होती आणि नंतर वर्ल्ड कप सुद्धा नेला होता. पण इंग्लंड विरुद्ध खेळताना भारताला खरंच भीती आहे का? कारण बॅटिंग फॉर्ममध्ये विंडीज विरुद्ध बॉलिंग सुद्धा वाईट पडलेली नाही. डाव गणतोय एकाच गोष्टीत 6वा बॉलर. भारताला इंग्लंड विरुद्ध 6व्या बॉलरची भीती का असेल? 6वा बॉलर गेम करू शकतो का? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज व्हर्च्युअल क्वार्टर फायनल. सेमीफायनलला क्वालिफाय होण्यासाठी दोन्ही टीम्सला जिंकणं गरजेचं होतं. टीम इंडियाने पहिली बॉलिंग करताना 195 रन्स दिले. सगळ्याच बॉलर्सनी 35 किंवा त्यापेक्षा जास्त रन्स दिले. त्यातही हार्दिक पंड्या आणि वरुण चक्रवर्तीला वेस्ट इंडिजने विशेष टार्गेट केलं. अर्शदीप सुद्धा त्याची शेवटची ओव्हर चांगली पडल्यामुळे वाचला. पण या मॅचमध्ये एक गोष्ट दिसून आली, ती म्हणजे भारताने आपले ठरलेले 5च बॉलिंग ऑप्शन वापरले. अर्शदीप, बुमराह, अक्षर, वरुण आणि हार्दिक. भारताने 6वा बॉलर वापरलाच नाही, जो आहे शिवम दुबे. या वर्ल्ड कपला शिवम दुबे बॅटिंगमध्ये चांगला चालला. खास करून वेस्ट इंडिज विरुद्धच्या मॅचमध्ये प्रेशर सिच्युएशन असताना त्याने 2 4 ओढल्या आणि संजू सॅमसनसाठी मॅच टप्प्यात आली. त्याआधी साऊथ आफ्रिकेविरुद्ध 42, नेदरलँड्स विरुद्ध टीम अडचणीत असताना 66 रन्स केले. बॅटिंगमध्ये तो चमकत राहिला, पण बॉलिंगमध्ये गणित लागलं नाही. नेदरलँड्स विरुद्ध त्याने 2 विकेट्स काढल्या, पण 3 ओव्हर्समध्ये 35 रन्स देऊन. साऊथ आफ्रिकेविरुद्ध सुद्धा त्याने 2 ओव्हर्समध्ये 32 रन्स दिले. इतर बॉलर्सने जे प्रेशर तयार केलं होतं ते दुबेच्या ओव्हरमध्ये निघून गेलं, कारण मिलर ब्रेविस या जोडीने दुबेलाच टार्गेट केलं. झिम्बाब्वे विरुद्ध मॅच भारताच्या हातात होती, त्यामुळे प्रयोग करायला हरकत नव्हती. पण तेव्हा तर शिवम दुबेने 2 ओव्हरमध्ये 46 रन दिले. त्याचा बॉल पिचच्या बाहेर पडला म्हणून नो बॉल ठरला. त्यामुळेच वेस्ट इंडिज विरुद्ध त्याला बॉलिंगच न देण्याचं धाडस सूर्याला करावं लागलं. मुळात शिवम दुबेकडे काय खतरनाक स्पीड नाही. तो हातभर बॉल स्विंग करत नाही, जोरात आत येणारा कटर टाकत नाही, बाहेरची कत्ती लागावी असा आउट स्विंगर टाकत नाही. त्याला उंचीचा फायदा घेऊन बॉल पिचवर आपटता येतो आणि वाईड यॉर्करची लाईन पकडता येते. T20 क्रिकेटमध्ये वाईड यॉर्कर हे हुकमी अस्त्र आहे. पण कधी तर या वाईड यॉर्करला स्पीड असतो तेव्हा, हा वाईड यॉर्कर अनपेक्षित असतो तेव्हा. साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये डेव्हिड मिलर दुबेच्या वाईड यॉर्करचा अंदाज घेऊन त्याला फोडत होता. त्यामुळे 6वा बॉलर दुबे असला तर विषय कठीण होतो आणि सध्याच्या परिस्थितीत दुबे सोडला तर भारताकडे 6वा बॉलरच नाहीये. पण वेस्ट इंडिज विरुद्ध 6वा बॉलर खेळवला नाही, तसेच इंग्लंड विरुद्ध खेळवायचा नाही. लोड घ्यायचा काय विषय? मुळात भारताची टीम 4च स्पेशालिस्ट बॉलर घेऊन खेळतीये. त्यामध्ये हार्दिक पंड्या हा बॅटिंग ऑलराऊंडर आहे, जो 4 ओव्हर्सचा कोटा पूर्ण करू शकतो, म्हणून भारताचा 5वा बॉलर. त्यामुळे हार्दिकला टार्गेट करायचा प्लॅन कुठलीही टीम करते. त्यात जर हार्दिकवर डाव बसला नाही तर मग वरुण किंवा अक्षरला पहिल्या ओव्हरपासून मारून त्यांचा टप्पा बिघडवण्याचा प्रयत्न होतो. आणि समजा एखाद्या बॉलरचा दिवस खराब निघाला तरी त्याचा कोटा पूर्ण करण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यातही 2022च्या T20 वर्ल्ड कपला इंग्लंडने नॉट आउट 170 मारून मॅच जिंकली होती. सगळ्याच बॉलर्सचा दिवस खराब होता. त्यानंतर 2023च्या वर्ल्ड कप फायनलला सुद्धा भारताकडे 6वा बॉलिंग ऑप्शन नव्हता, ज्याचा फटका किती बसलेला याची आठवण करून द्यायला नको. त्यामुळे भारताच्या 5ही बॉलर्सने अचूक बॉलिंग करणं आणि दुबेला बॉलिंग द्यायची वेळ आली तर त्याने ब्रेक थ्रू देणारा युवराज सिंग होणं भारतासाठी गरजेचं आहे, नाहीतर गेम फिक्स. आता प्रश्न फक्त भारताच्या 6व्या बॉलरचा आहे का? तर असंही नाही. इंग्लंडच्या 6व्या बॉलरची सुद्धा तितकीच भीती आहे. विल जॅक्स या वर्ल्ड कप मधलं इंग्लंडचं ट्रम्प कार्ड. विल जॅक्सने नेपाळ, इटली, श्रीलंका आणि न्यूझीलंड अशा 4 टीम्स विरुद्धच्या मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकले. एकाच वर्ल्ड कपमध्ये 4 POTM जिंकत त्याने शेन वॉटसनच्या रेकॉर्डसोबत बरोबरी केली. यामागचं कारण म्हणजे त्याने या वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत 191 रन्स केलेत. आकडा छोटा वाटत असला तर थोडा विस्कटून सांगतो. या 191 पैकी 162 रन्स
हे डेथ ओव्हर्समध्ये आलेत. विल जॅक्स जवळपास 6व्या-7व्या नंबरला बॅटिंगला येतो आणि तिथून सुद्धा मॅच फिरवू शकतो. या वर्ल्ड कपला विल जॅक्सचा ॲव्हरेज 63चा आहे आणि स्ट्राईक रेट 176 प्लस. त्याने न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये क्रुशल मोमेंटला 18 बॉल नॉट आउट 32 रन्स मारले आणि मॅच फिरवली. सगळ्या वर्ल्ड कपमध्ये तो अशा पद्धतीचे परफॉर्मन्स देत आलाय. भारताला त्याची भीती असण्याचं कारण म्हणजे एखादा अपवाद सोडला तर भारताच्या बॉलर्सने डेथ ओव्हर्समध्ये तिखट मारा केलेला नाही. अगदी वेस्ट इंडिज विरुद्ध सुद्धा पॉवेल आणि होल्डरने 5व्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप उभी केली आणि भारतासमोर मोठं टार्गेट तयार झालं. त्यामुळे 7व्या नंबरला बॅटिंगला येणारा हा इंग्लंडचा 6वा बॉलर टीम इंडियाची गेम करू शकतो. विल जॅक्सचा विषय फक्त बॅटिंगमध्येच नाहीये. त्याने या वर्ल्ड कपमध्ये 7 विकेट्स काढल्यात. न्यूझीलंड विरुद्ध 4 ओव्हर्समध्ये 23 रन्स, श्रीलंकेविरुद्ध 4 ओव्हर्समध्ये 22 रन्स असे काही चांगले स्पेल सुद्धा टाकलेत. त्यामुळे तो विकेट्स काढून देतो आणि इकॉनॉमिकली सुद्धा बराच चांगला आहे. पण त्याचा सगळ्यात प्लस पॉइंट आहे तो ऑफ स्पिन टाकतो. अभिषेक शर्मा या वर्ल्ड कपमध्ये सातत्यानं स्पिन समोरच गणलाय. त्याला सेफ करायला संजू सॅमसन ओपनिंगला असला तरी इंग्लंडकडे संजू सॅमसनला अडचणीत आणण्यासाठी शॉर्ट बॉल टाकू शकणारा जोफ्रा आर्चर आहे. त्यामुळे या मॅचअपमध्ये इंग्लंडचा 6वा बॉलर भारताच्या ओपनर समोरचं, खास करून अभिषेक शर्मा समोरचं आव्हान ठरू शकतो. थोडक्यात काय, जर मॅच घासून झाली तर दोन्हीकडचे 6वे बॉलर बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये काय करतात यावर बराच खेळ अवलंबून असेल. तुम्हाला काय वाटतं, कुठल्या टीमचा 6वा बॉलर कुणाचा गेम करेल की 6व्या ऑप्शनपर्यंत जायची वेळच येणार नाही? तुमचे अंदाज कमेंट करून सांगा. बरोबर आलेच तर स्वतःला जोफ्रा आर्चर तेवढं म्हणता येईल.